सर्वांना नमस्कार। दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुरे पावो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात। माऊलींच्या या ओळीमध्ये प्रत्येकाला जे पाहिजे ते मिळावं अशी माऊलींनी विश्वासाठी प्रार्थना केलेली आहे। आज या ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने माऊली ग्रुप आपल्या समोर आहे आणि या ठिकाणी युवा कौशल्य प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आपण सांगता समारोह करणार आहोत। मला या ठिकाणी आनंद वाटतोय सर, बापू सर, मला कोळकर साहेबांनी खूप वेळा सांगितलं पण काही जमलं नाही आणि आज मला त्यांनी का थोडस टोनर इंजेक्शन दिलं, आज मला यावंच लागलं। तर आज इथे खूपच आनंद झाला। एक स्वप्न होतं की नेहमीच काही ना काही वाटप करत असताना, पण ते वाटप काही दिवसांसाठी असतं, 15 दिवस 1 महिना पुरेल असं। परंतु आज जे या कोळकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे, आज तुम्ही माणूस म्हणून तुम्ही उभ्या राहिलेल्या आहात, आर्थिक दृष्ट्या तुम्ही सक्षम होणार आहात आणि समाजामध्ये तुमचं एक नाव आणि मानाने जगणार आहात, स्वाभिमानाने जगणार आहात या ठिकाणी। म्हणून त्यांचं सर्वांचं आभार। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सरपंच नरेंद्र येले साहेब, महिला कार्यकर्ता ममता भागवत मॅडम, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला शीद यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही सर्वांनी या ठिकाणी खूप असं छान असं काम केलेलं आहे आणि माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही भविष्यामध्ये अतिशय ही जी प्रॅक्टिस आहे ती चालूच ठेवा। तुमचे ब्लाऊज आता मी बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही छान ब्लाऊज शिवताय, छान आरी वर्क करताय, याची प्रॅक्टिस चालूच ठेवा। आता सीझन येतात लग्नाचा, तुम्हाला खूप ऑर्डर मिळतीलच आणि बापूंनी मगाशी सांगितलं का तुमच्यातून प्रशिक्षक तयार व्हायचा आहे, तर तुम्ही ती तयारी ठेवा की आम्हालाही पुढच्या आमच्या भगिनींना शिकवायचं आहे। या ठिकाणी सरांचा विशेष आभार मानतो की बघा, रिटायर झाल्यानंतर माणूस आराम करतो, बस आता नको, पण एक सामाजिक भान ठेवून सरांनी आणि मॅडमनी या ठिकाणी गोट्याहून डेली अपडाऊन करून तुम्हाला शिकवलं, त्यांचाही आभार या ठिकाणी व्यक्त करतो। बापूंबद्दल सांगायचं तर मी 2003ला जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा सर पहिली ओळख राजू शिंदे आणि बापूंची माझी झालेली आहे। तिथून आमची जी मैत्री टिकून आहे, कारण विचार सारखे असले ना आणि उद्देश एक असला तर ती दोस्ती खूप वेळ टिकते आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार। पुनश्च आपणास विनंती करतोय की आपण आपली प्रॅक्टिस चालू ठेवा आणि जास्तीत जास्त पैसे कमवा आणि आपल्या कुटुंबाला सुखी करा। धन्यवाद, थँक्यू।